पानी पानी हुई वसई। वसई का ईवर साइन, वसई का मधुबन टाउनशिप, वसई का वसंत नगरी, सातीवली, गोखीवरे समेत कई इलाकों में घरों में घुसा पानी। नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिल चव्हाण। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की 19 आणि 20 तारखेला कशा प्रकारे आपल्या वसई विरारमध्ये पाऊस पडला। त्या पावसाने हाहाकार माजवला, लोकांच्या घरात पाणी गेलं, रस्त्यावरती पाणी आलं, लोकांच्या दुकानात पाणी झालं। याच्यामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं, काही लोकांचे जीवसुद्धा गेले, अनेक लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकले नाही, अनेक लोक कारखान्यात अडकले, अनेक लोकांच्या गाड्या खराब झाल्या आणि अशा प्रकारे हा हाहाकार आपल्या वसई विरारमध्ये माजला। तर मित्रांनो, आपल्याला ही परिस्थिती समजायला पाहिजे की नक्की वसई विरारची परिस्थिती काय आहे। तर वसई विरारची जी भौगोलिक परिस्थिती आहे ती तुम्ही समजली पाहिजे। आपला जो वसई विरार आहे एक बशीसारखा आहे, म्हणजे एका बाजूला आपण पाहायला गेलो तर तुंगारेश्वरचे डोंगर आहेत, दुसऱ्या बाजूला आपल्याकडे किनारा आहे, समुद्र किनारा आहे आणि मध्ये अनेक खाड्या आहेत, नदी नाले आहेत आणि त्याच्यामुळे हा आपण जो वसई विरार आहे तो आपला एक बेट आहे। बेट म्हणजे एक आयलंड आहे। एका बाजूला एक खाडी आहे मीरा भाईंदरची, दुसऱ्या बाजूला एक वैतरणा खाडी आहे आणि याच्यामध्ये हे वसई विरार वसलेलं आहे। त्याच्यामुळे मुळातच आपल्याकडे पाण्याचे स्रोत होते, पाणी खूप होतं आणि ते पाणी वाहून समुद्राला जात होतं। परंतु आता असं काय घडलं की ज्याने वसई विरार बुडायला लागलेले आहे, वसई विरारच्या घरात पाणी जायला लागलेलं, रस्त्यांवरती पाणी जायला लागलं आहे, पाऊस थांबून सुद्धा 2-2, 3-3 दिवस पाणी ओसरत नाही आहे। तर याची कारणं तुम्ही समजली पाहिजेत। मी मगाशीच म्हटलं की आपण एक आयलंडवरती राहतो आणि वसई विरारचा आकार हा एक बशीसारखा आहे। तर ह्या बशीसारखा आकार असून सुद्धा पाणी व्यवस्थितपणे समुद्रात जात होतं, डोंगरावरून आलेलं पाणी समुद्रात जात होतं, नदीमार्फत नाल्यांमार्फत हे पाणी समुद्रात जात होतं। मग आता असं काय घडलं की हे पाणी जात नाही आहे, हे पाणी रस्त्यावरती आलं। त्याचं मुख्य कारण असं आहे की आपलं वसई विरार महानगरपालिकेचं नियोजन, म्हणजे जे शहराचं नियोजन व्हायला पाहिजे। एक शहर बनताना आपल्याला प्रॉपर काही गोष्टी लागतात, त्याचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट लागतं, गटर्स लागतात, नाले स्वच्छ लागतात आणि रस्ते व्यवस्थित लागतात। रस्त्याच्या बाजूला आपलं वाहतूक वाहून नेण्यासाठी व्यवस्था पाहिजे। ती कुठलीही व्यवस्था वसई विरारमध्ये दिसत नाही। वसई विरारचा जो क्षेत्र आहे हा मुळातच पाणथळ म्हणजे वेटलँड आपल्याकडे खूप जास्त होत्या। आता तुम्ही पाहिलं असेल की मधुबन जो स्मार्ट टाउनशिप, स्मार्ट सिटी म्हणतात त्याला, की स्मार्ट सिटी म्हणते, त्या स्मार्ट सिटीमध्ये छातीच्या वर पाणी आहे, नदी वाहते तिथे। अशी कुठली स्मार्ट सिटी आपण वसई विरारमध्ये निर्माण करतोय। आता आपण तुंगारेश्वर भागात येऊया। तुंगारेश्वरचा डोंगर भाग आहे, डोंगर म्हणजे हायवेचा जो पट्टा आहे, या हायवेच्या पट्ट्यामध्ये जेवढे पाणथळ जागा होते त्या पाणथळ जागांवरती माती भराव झाले, मँग्रोव्स कापले गेले, झाडं कापली गेली आणि जिथे जिथे नाले होते ते नाले बुजवले गेले, नाल्यांवर बाकी नाल्यांवरती अतिक्रमण झालं, नद्यांचा प्रवाह बदलण्यात आला, नाल्यांचा प्रवाह बदलण्यात आला। ते सगळं का झालं तर वसई विरार महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे। का या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी इकडे अनधिकृत बांधकाम होऊ दिले आणि आज पण अनधिकृत बांधकाम होत आहे। आपण ओरडतो। आत्ताच विधानसभेत उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की वसई विरारमध्ये एवढी अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्याच्यावरती कारवाईचे आदेश दिलेले नाही, एवढी कारवाई झालेली आहे। हे साफ खोटं हे अधिकारी ठरवत आहेत, चुकीची माहिती उपमुख्यमंत्र्यांना, नगरविकास मंत्र्यांना देत आहेत आणि आजसुद्धा इकडे वसई विरारमध्ये बेधडकपणे हे अनधिकृत बांधकाम सुरू आहेत आणि ह्याच अनधिकृत बांधकामांमुळे आपली वसई बुडते। तुम्ही म्हणाल कसं? तर हे अनधिकृत बांधकाम निर्माण करताना त्या जागेवरती मातीचा भराव केला जातो। मातीचा भराव करून ती जागा उंच केली जाते आणि उंच केल्यानंतर जे पाण्याची जागा, जिथे पाणी साठतं, जिथे पाणी साचतं, ती पाणी न साचता ते रस्त्यावरती येत आहे। नदी ह्याच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी नदी नाले बुजवले, त्यामुळे डोंगरावरचं सरळ पाणी आपल्या घरांमध्ये येतं, रस्त्यावरती येतं आणि याच्यामुळे आपलं प्रचंड नुकसान होतं। तर याला जबाबदार कोण? मी म्हणेन की याला जबाबदार वसई विरार शहर महानगरपालिका, आयुक्त ते सहाय्यक आयुक्त ते इतर इंजिनियर्स, अधिकारी, हे सगळे जबाबदार आहेत। त्याचबरोबर जे मँग्रोव्स कत्तल झालेत, मँग्रोव्सचे कत्तल होऊन जिथे माती भराव झाले, तर हे मँग्रोव्सची कत्तल न थांबवणारे प्रांत
तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि सर्वात मोठा म्हणजे मी म्हणेन जिल्हाधिकारी, कारण जिल्हाधिकाऱ्याचं पण याच्यावरती नियंत्रण नाही आहे. तर ह्या सगळ्यांनी मिळून आपली वसई बुडवायला घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की तो काळ दूर नाही जेव्हा वसई विरार संपूर्णपणे पाण्याखाली जाईल. आणि जसं श्रीकृष्णाची द्वारका आई समुद्रात गेली त्याचप्रमाणे हे वसईचं सुंदर बेट पाण्याखाली जाऊन नेस्तो नाबूद होईल. म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला की ह्या सर्व गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या. आणि मला माहिती आहे प्रशासन लक्ष देणार नाही, कारण इकडले आलेले जे अधिकारी आहेत 2 वर्ष 3 वर्ष राहतील ते दुसऱ्या ठिकाणी जातील, पण आपल्याला इथे राहायचं आहे. म्हणून मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करतो की आपल्याला आवाज उठवायला हवा, आपल्याला याचा जाब विचारायला हवा. इकडचे सहाय्यक आयुक्त, जे मुजोर सहाय्यक आयुक्त आहेत, जे प्रभाग समिती जीचे निलेश म्हात्रे असतील, ते प्रभाग समिती एफचे शिंदे असतील किंवा आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, यांनी अनधिकृत बांधकाम थांबवायला हवं. नाही थांबवलं तर आम्हाला नाईलाजाने रस्त्यावरती उतरावं लागेल आणि यांना खुर्चीवरून खाली खेचावं लागेल. त्याचबरोबर तहसीलदार प्रांतांना सुद्धा आमची विनंती आहे की आत्ताच आम्ही तुमच्याबरोबर आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलनात तुम्ही आश्वासन दिलं आहे की आम्ही या सगळ्या गोष्टी, ज्या डोंगर पोखरणं चालू आहे, मँग्रोव्ज कत्तल चालू आहे, अवैध माती भराव चालू आहे, त्याच्यानंतर डोंगर पोखरून माती काढणं चालू आहे, थांबवा. कारण आम्हाला आमची वसई वाचवायची आहे. आणि वसई वाचवण्यासाठी आता आमच्यासारखे नागरिकांना पुढे येऊन वसई विरारमध्ये एक पहल केली पाहिजे आणि एक आंदोलन उभं केलं पाहिजे. आणि याच आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय, कारण आपल्या सर्वांना ही वसई बुडण्यापासून वाचवायची आहे. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी या पर्यावरण वाचवण्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.